ग्रामीण रुग्णालय शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडणार आमदार अमोल मिटकरी यांची माहिती आहे। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। उद्यापासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि अकोला जिल्ह्यातील कोणते प्रमुख मुद्दे अकोला जिल्ह्यातील आमदार मांडणार आहेत। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत, त्यांनाच विचारूया। दादा, उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, अकोला जिल्ह्यातले कोणते प्रमुख मुद्दे तुम्ही मांडणार आहात? खरं तर नागपूर करारानुसार ते 3 आठवड्याचं हिवाळी अधिवेशन असायला पाहिजे होतं, पण ते 7 दिवसाचं होतंय। यात विदर्भाच्या आमदारांसह मी पण खेद व्यक्त केलेला आहे। मी जरी महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य असलो तरी माझा नोडल जिल्हा अकोला आहे आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यातला सध्याच्या घडीला महत्त्वाचा प्रश्न CCIने हमी दर ठरवलेला आहे 8,100 रुपये कापसाचा, पण खरेदी मर्यादा 5 क्विंटलचीच दिलेली आहे। ती खरेदी CCIची 5 क्विंटलवरून 15 क्विंटलपर्यंत एकरी ती करण्यात यावी। याकरता जे काही दिवस आमच्या हातात आहेत 4-5 दिवस, त्यामध्ये मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, आमच्या हिवरखेड तेल्हारा या भागामध्ये फळबाग लागवड करणारे शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये संत्रा लागवड असेल, मोसंबी लागवड असेल, पीक विम्याचे प्रश्न असतील, हे शेतकरी हिताचे जे प्रश्न आहेत। मराठी शाळांमध्ये शालेय पोषण आहारांपासून असलेली जिल्ह्यातील शाळेची स्थिती, वर्गखोल्यांची, हे मुद्दे माझ्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचे आहेत। आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी महत्त्वाचा पानंद रस्त्याचा मुद्दा आहे, तो आम्ही पुरवणी मागण्यांमध्ये ठेवणार आहोत। आणि मल्टी सुपर स्पेशालिटी पूर्ण क्षमतेने सुरू होऊन सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठीच उभारल्या गेलेली आहे, त्यामुळे तिचा वापर त्याकरताच होईल। काँग्रेसची लोक किंवा विरोधातले लोक जे पिल्लू सोडतायत त्यामध्ये काही तथ्य नाही, ते शेवटी सरकारी मालमत्ता आहे, त्याचं खासगीकरण होणार नाही। कॅमेरामॅन रमेश कटनकर सोबत अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।